नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. मालवण कोळंबमध्ये गोळीबाराचा थरार, गाव कमिटी अध्यक्ष थोडक्यात बचावले. अज्ञात हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध सुरू. रायगडावर मनसेचा जयघोष घुमला. वर्धापन दिनानिमित्त जगदीश्वर मंदिरात जलाभिषेक संपन्न. गडावरून सभासद नोंदणीला झाली सुरुवात. खेड पंचायत समितीत नवे सत्तांतर. डॉक्टर आफिया पालेकर सभापतीपदी तर सुनील मोरे नवे उपसभापती झाले. शिवसैनिकांनी केला जल्लोष. आणि खेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ. अजित पवार गटाला मोठा धक्का. आनंदराव भोसले यांचा शिवसेना प्रवेश. पाहुयात सविस्तर वृत्त. मालवणमधील कोळंब खालचीवाडी भागात रविवारी रात्री उशिरा एका भयानक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला. येथील गाव कमिटीचे अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरानं गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना इतकी भीषण होती की गोळी शेलटकर यांच्या डोक्याच्या अगदी जवळून गेली. मात्र सुदैवानं या प्राणघातक हल्ल्यातून ते थोडक्यात बचावलेत. या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. या गोळीबारामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या कृत्यामुळे संपूर्ण मालवण तालुक्यात भीतीचं आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे. गोळीबार नेमका कोणी आणि का केला याचा पोलीस गांभीर्यानं तपास करतायत. आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. शांत असलेल्या कोकण किनारपट्टीवर अशा गोळीबाराच्या घटनेमुळे सर्वत्र चर्चा सुरू आहेत. एक 9-10च्या सुमारास ही घटना घडली. मी गेटवरून आत येत होतो मालवणवरून येताना. तर ते बरोबर त्या गेटच्या जरा पुढे आलो आणि जरा गेट लागला का नाही तो बघण्यासाठी मागे वळून बघितलं. तेवढ्यात माझ्या डोक्यावरती एकदम फाडकन आवाज आला जोरात, म्हणजे एक सुतळी मोठा बॉम्ब वगैरे फुटतो तसा. आणि कान माझे 2 मिनिटासाठी गच्च झाले, 2 सेकंदसाठी. आणि पुढे बघतो तर एकदम किचनच्या समोरच्या भिंतीवर काहीतरी आपटला आणि पाण्याचा फवारा उडायला लागला. गाडी लावून मी गाडी लावेपर्यंत माझी बायको आणि मुलं आत आली, बाहेर आली आणि ती शोध झाली कसला आवाज आला. तर बघतो तर पूर्ण पाणी उडत होतं. म्हणून मी कॉक बंद केला आणि मला वाटलं पहिलं किचनमध्ये काहीतरी स्फोट झाला. पण बघल्यानंतर लक्षात आलं की जिथे पाणी लिकेज होतं तिथे पूर्ण भिंतीवर छिद्र पडलेली होती, होल पडलेले. मग माझ्या लक्षात आलं की 100% हे कोणीतरी फायर केलं, म्हणजे काडतुसाची फायर असते तसा प्रकार होता तो. माझ्या लक्षात आलं कोणीतरी गोळीची फायर केली माझ्यावर. त्या पलीकडे त्यांनी आवाज दिला की काय झालं. माझ्या कोणतरी हातावर कोणतरी मारून माझ्या घराच्या समोरून राईट साईडला घराच्या काळोखात कोणतरी पळाला. मग माझ्या लक्षात आलं की त्या समोरच्या बरोबर स्पॉटवरून त्यांच्या कंपाऊंड म्हणून माझ्यावर कोणीतरी फायर केली. माझी एक 9:15च्या आसपास पोलिसांना मी फोन केला पवारसाहेबांना आणि ते एक 15-20 मिनिटांनी 9:30च्या आसपास आले. तसंच 112 नंबरवरून फोन केला. तिथून पण लवकरात लवकर हालचाल करून 9:30 वाजता जवळपास हे चालू झालं. आणि ते झाल्यानंतर पोलिसांनी जवळपास 5:30 वाजेपर्यंत सकाळी कारवाई चालू होती. खेड येथील रोटरी प्रतिष्ठान संस्थेच्या नियमबाह्य बांधकामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सदानंद जंगम यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी उपोषण सुरू केले. उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलेल्या परवानगीतील अटी आणि शर्तींचे सर्रास उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप जंगम यांनी केला. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं त्यांनी अखेर आंदोलनाचं पाऊल उचललंय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित बेकायदेशीर बांधकामाला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची आणि संस्थेची शैक्षणिक मान्यता रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. नियमांचं पालन न करणाऱ्या संस्थाचालकांवर कठोर कारवाई व्हावी असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. 15 एप्रिलपर्यंत कारवाईचे आश्वासन मिळाल्यानं हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास 16 एप्रिलपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला. या प्रकरणामुळे संपूर्ण खेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या लोकोपयोगी उपक्रमाचा शानदार शुभारंभ झाला. या शिबिरात 517 जणांना सातबारा उतारा,
तर 287 नागरिकांना 8 अचे उतारे जागेवरच उपलब्ध करून देण्यात आले. तसेच जातीचे आणि उत्पन्नाचे सुमारे 324 विविध महत्त्वाच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेच्या 23 पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले. कृषी विभाग, आरोग्य विभाग आणि पंचायत समितीच्या वतीने विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती आणि प्रत्यक्ष लाभ नागरिकांना देण्यात आले. आरोग्य विभागाने ग्रामस्थांची मोफत शुगर आणि बीपी तपासणी केली. पुरवठा विभागातर्फे नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. सुमारे 260हून अधिक लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. एकाच छताखाली सर्व महत्त्वाच्या सरकारी सेवा उपलब्ध झाल्याने सावर्डे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला भावपूर्ण अभिवादन केले. या पवित्र ठिकाणावरून त्यांनी पक्षाच्या नवीन सभासद नोंदणी मोहिमेचा स्वतः फॉर्म भरून अधिकृत श्रीगणेशा केला. गडाच्या पायथ्याशी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आगामी गुढीपाडव्याच्या मेळाव्याचे भव्य आमंत्रण दिले. 19 तारखेला शिवतीर्थावर होणाऱ्या मेळाव्याला सर्व मनसैनिकांनी वाजत गाजत आणि मोठ्या जल्लोषात सहभागी व्हावे असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. तसेच जास्तीत जास्त नागरिकांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी सभासद नोंदणी मोहीम अधिक गतिमान करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. मनसेच्या या वर्धापन दिनामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या नवा जोम पाहायला मिळतोय. मला कल्पना आहे इथे गरम खूप होतंय. दरवर्षी आपण वर्धापन दिन एखाद्या हॉलमध्ये साजरा करतो, तिकडे सगळे तुम्ही येता. यावर्षी मी ठरवलं की म्हटलं 9 तारखेला वर्धापन दिन, 19 तारखेला आपला गुढीपाडव्याचा मेळावा सभा. म्हटलं 9ला पण बोला, 19ला पण बोला. म्हटलं जे काय बोलायचं ते एकदा 19 तारखेलाच बोलून टाकू. आणि म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा मग 9 तारखेला आपण काय करावं. तर पक्ष सदस्य नोंदणी ही बरेच दिवसापासून आपली काही चालू होती. म्हटलं आपण 9 तारखेला वर्धापन दिनाला पक्ष सदस्य नोंदणी आपण सुरू करू. रायगडावरती आज आपल्या नोंदणीचा सुरुवात आपण करत आहोत. तर महाराजांचे सर्वजण तुम्ही आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रभर तुम्ही जा आणि येत्या 19 तारखेला गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझा जो कोणी माझा महाराष्ट्र सैनिक आहे, जे महाराष्ट्राचे हितचिंतक आहेत, त्यांनी सर्वांनी 19 मार्चला काय योगायोग आहे बघा. 20 वर्षानंतर आपली पहिली सभा 20 तारखेला झाली होती. 19 मार्चला आणि आज 20 वर्षानंतर परत आपल्या गुढीपाडव्याच्या सभेला 19 मार्चच सांगितलं. त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण उत्साहात, जल्लोषात, गुलाल उधळत आपण सर्वजण शिवतीर्थावरती 19 मार्चला यावं असं एक आवाहन करतो. आणि या नोंदणीच्या उपक्रमाला, सदस्य नोंदणी उपक्रमाला सुरुवात झाली असं जाहीर करतो. किल्ले रायगडावर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नियोजित रायगड दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांनी गडावर मोठी तयारी केली. रायगडावरील अधिष्ठात्री शिरकाई माता मंदिर परिसरात मनसे सैनिकांनी एकत्र येत जोरदार शंखनाद केला. यावेळी संपूर्ण परिसर जय भवानी, जय शिवाजी आणि राज ठाकरे अंगार है अशा घोषणांनी दणाणून गेला होता. केवळ शंखनादच नाही तर मनसे कार्यकर्त्यांनी गडावरील प्रसिद्ध जगदीश्वर मंदिरात जाऊन शिवपिंडीवर जलाभिषेक देखील केला. राज ठाकरे यांच्या आगामी रायगड दौऱ्याला यश मिळावे आणि त्यांच्या कार्याला नवे बळ मिळावे यासाठी हे विशेष धार्मिक विधी करण्यात आले. गडावर पोहोचलेल्या शेकडो कार्यकर्त्यांमुळे रायगड सध्या पूर्णपणे मनसेमय झाला असून या उत्स्फूर्त शक्ती प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खेड पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक अत्यंत उत्साहात पार पडली. या महत्त्वपूर्ण निवडणुकीत सभापतीपदी डॉक्टर अफिया नजीम पालेकर यांची तर उपसभापतीपदी सुनील मोरे यांची निवड करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या निवडीनंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानानं खुर्चीवर बसवलं आणि पदभार सोपवला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकर कांगणे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, नगराध्यक्ष माधवी बुटाला यांच्यासह दिग्गज नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर अफिया पालेकर यांच्या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचं वातावरण पसरलं असून आगामी काळात पंचायत समितीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील रखडलेली सर्व विकास कामे तातडीने मार्गी लागणार असल्याचे आश्वासन नवनिर्वाचित सभापतींनी यावेळी दिलं. शिवसैनिकांनी फटाक्यांची मोठी आतषबाजी करत या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष उत्साहात साजरा केला. मंडणगड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेनं या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवलं असून सभापती पदासाठी इस्लामपूर गणाच्या सदस्य प्रणाली चिले तर उपसभापती पदासाठी दीपक मालुसरे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आमदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं हा मोठा विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेने 4 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषद जागा जिंकून 6-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला असून विरोधकांचा पूर्णपणे सुपडा साफ केलाय. पक्षाच्या आदेशानुसार पुढील 1.25 वर्षांच्या कालावधीसाठी या दोघांची निवड आता निश्चित मानली जाते. मंडणगड तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच शिवसेनेला असे घवघवीत यश मिळाले आहे. या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून तालुक्याच्या विकास कामांना आता अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. खेड तालुक्याच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, जिल्हा सरचिटणीस आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने अजित पवार गटाला खेडमध्ये मोठा धक्का बसला. आनंदराव भोसले हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. ते खेड येथील ICS महाविद्यालयाचे चेअरमन म्हणून देखील कार्यरत आहेत. या सोहळ्याला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोसले यांच्या पक्षप्रवेशामुळे खेडमधील शिवसेनेची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून आगामी काळात येथील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रामदास कदम यांनी भोसले यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा शिवसेनेला मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा रंगली आहे. कोकणात सध्या शिमगोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोरवंडे आणि बोरज या 2 गावच्या ग्रामदेवतांच्या भेटीचा ऐतिहासिक सोहळा नुकताच पार पडला. ही भेट म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याची अनोखी भेट असल्याची लोकश्रुती आहे, जी दर 3 वर्षांनी दोन्ही गावांच्या सीमेवर अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. या त्रैवार्षिक पालखी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून हजारो भाविकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. ढोल ताशांचा निनाद, सनईचे मधुर सूर आणि गुलाल उधळत पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गावातील महिला लेझिम पथकाचा दमदार परफॉर्मन्स, ज्याने उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ग्रामदेवतांच्या या अनोख्या भेटीने भक्ती आणि परंपरेचा एक सुरेख संगम पाहायला मिळाला. भाविकांनी आपल्या लाडक्या देवतांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी रांग लावली होती. या भव्य उत्सवामुळे संपूर्ण कोकण पट्टा सध्या भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असून समृद्ध संस्कृतीचे दर्शन या निमित्तानं घडले आहे. खेड तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीदेवी पाथरजाईचा शिमगा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर या पारंपरिक उत्सवाची यशस्वी सांगता झाली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सीमा सोडवणे हा ऐतिहासिक कार्यक्रम ठरला. या विशेष प्रसंगी खेड पोलीस दलाला पाथरजाई देवीच्या पालखीचा मोठा बहुमान देण्यात आला होता. खेडचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी देवीच्या पालखीचे अत्यंत श्रद्धेने आणि मनोभावे पूजन केले. यावेळी त्यांनी देवीला हातभेटीचा नारळ अर्पण करून खेडच्या सुरक्षिततेसाठी आशीर्वाद घेतले. पूजन विधी संपन्न झाल्यानंतर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाथरजाई देवीची पालखी नाचवण्याची दुर्मिळ संधी प्राप्त झाली. खांद्यावर देवीची पालखी घेऊन पोलिसांनी ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात ठेका धरला होता. यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती आणि उत्साहाचं अनोखं वातावरण निर्माण झालं होतं. या सोहळ्याला स्थानिक ग्रामस्थांची आणि भाविकांची मोठी उपस्थिती लाभली होती. परंपरेनुसार पार पडलेल्या भव्य कार्यक्रमानं उपस्थित सर्वांचेच डोळे दिपून टाकले. खेड तालुक्यातील पीरलोटे येथे MKCLचे अधिकृत केंद्र असलेल्या श्री सिद्धिविनायक कम्प्युटर्सच्या वतीनं
जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना निमंत्रित करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले। यामध्ये डॉक्टर, वकील, शिक्षिका, आशा सेविका आणि ब्युटिशियन अशा विविध क्षेत्रातील व्यावसायिकांचा उत्स्फूर्त समावेश होता। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे या महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित AI टूल्सचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले। सेंटरच्या संचालिका अनामिका जगताप आणि त्यांच्या सहकारी तन्वी परबते यांनी AI टूल्सचा प्रभावी वापर कसा करावा आणि इंटरनेट वापरताना सायबर सुरक्षा कशी राखली पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केले। महिलांना डिजिटल युगात सक्षम करण्याच्या उद्देशाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। प्रशिक्षणानंतर उपस्थित सर्व महिलांना अल्पोपहार देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। या उपक्रमाचे पीरलोटे परिसरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे। नमस्कार, मी डॉक्टर श्रुती ऋषिकेश चितळे। मी गेली 18 वर्ष पीरलोटे इथे प्रॅक्टिस करते। आत्ताच आमचं जे लेक्चर झालं AI संबंधी सिद्धिविनायक कॉम्प्युटर्स, प्रथम त्यांना धन्यवाद हे छान लेक्चर घेतल्याबद्दल। ह्यात आज मला खूप छान माहिती मिळाली विशिष्ट AI टूल्सबद्दल। त्यात आहे एक चॅट जीपीटीचं मला यासाठी छान वाटलं की खूप गोष्टी एकत्रित समराईज करून त्याच्यावर चॅट जीपीटी एक ओपिनियन देतं आणि तो ओपिनियन एक कन्सल्टन्सीसारखा एक उपयोग आम्हाला होऊ शकतो। वेगवेगळ्या डिसीजेसचा अभ्यास करताना देखील आम्हाला शॉर्टलिस्ट करून आम्हाला ते डिसीज चॅट जीपीटी देऊ शकतं आणि त्याचा अभ्यास करायला किंवा लेटेस्ट जे काही आहेत गोष्टी त्याचा अभ्यास करायला पण आम्हाला उपयोग होऊ शकतो। दुसरं आहे क्लाउड पण वेगवेगळ्या पुस्तकांची समरी आम्हाला करून देऊ शकतो, कारण की आमच्याकडे खूप वेळ कमी असतो आणि कमी वेळात जेव्हा आम्हाला जास्त काही शिकायचं असतं तेव्हा क्लाउडचा आम्ही उपयोग करून घेऊ शकतो। शेवटी धन्यवाद सिद्धिविनायक कॉम्प्युटर्स। नमस्कार, मी ॲडव्होकेट महिमा सावंत। मी खेडकोट येथे प्रॅक्टिस करते। मला आज AIचं प्रशिक्षण देण्यात आलं सिद्धिविनायक कॉम्प्युटर सेंटर येथे। त्यात मला भाषिणी AI आणि क्लाउड AI हे दोन टूल्स माझ्या फील्डमध्ये उपयुक्त होतील असं मला वाटतं, कारण लिगल ड्राफ्टिंग आणि डॉक्युमेंट रीडिंग ह्याच्यासाठी हे दोन ॲप मला जास्त गरजेचे आहेत आणि ते वारंवार आणि रोज मी वापरेन। थँक्यू। मी अनघा निलेश आंबरे, आशा पीरलोटे PSC येथे कार्यरत आहे। आज महिला दिनाचं औचित्य साधून सिद्धिविनायक कॉम्प्युटरमध्ये AIचं प्रशिक्षण देण्यात आलं। तिथे मला उपयोगी पडेल असं भाषिणी टूलचं प्रशिक्षण मला माझ्या कामात उपयोगी येईल आणि मी त्याचा व्यवस्थित वापर करेन। अजून ॲडव्हान्स ह्याच्याकडून शिकायला काही मिळेल तर ते चांगलंच आहे। आणि आज महिलांसाठी आम्ही हा एक प्रोग्राम ठेवला आणि आमच्या कामात जी काही मदत त्याची होणार आहे त्याबद्दल मी त्या सिद्धिविनायक कॉम्प्युटरची आभारी आहे। खेड येथील साथी महिला सामाजिक विकास संस्था महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं कार्यरत आहे। केवळ वर्षातून एकदा जागतिक महिला दिन साजरा न करता तो दररोज साजरा व्हावा असा आगळावेगळा विचार संस्थेच्या अध्यक्षा नयना जाधव यांनी व्यक्त केला। महिलांना दररोज आनंद आणि सन्मान मिळावा या उद्देशाने ही संस्था वर्षभर विविध उपक्रम राबवते। या उपक्रमांतर्गत महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणे, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, सहली आणि वनभोजने आयोजन केले जाते। या माध्यमातून महिलांना त्यांच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा मोकळा वेळ मिळतो आणि त्या आनंदी जीवन जगू शकतात। महिलांना त्यांच्या आवडीनुसार जगण्याचे स्वातंत्र्य आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच संस्थेचा मुख्य हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं। म्हणूनच साथी संस्था खऱ्या अर्थानं महिलांच्या जीवनात दररोज नवचैतन्य निर्माण करत आहे। महिला सक्षमीकरणाचे कार्य सध्या परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून अनेक महिला या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत। तेलंगणा येथे आयोजित प्रतिष्ठित भारत श्री 2026 शरीर सौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुपुत्रानं दैदिप्यमान यश संपादन केलंय। मुंबईतील जोगेश्वरी येथील रहिवासी आणि मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरगाव भोसलेवाडीचे सुपुत्र प्रथमेश प्रदीप भोसले यांनी या स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलंय। दिव्यांग शरीर सौष्ठव गटामध्ये प्रथमेशने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकून एक नवा सुवर्णमय इतिहास रचला आहे। या ऐतिहासिक विजयामुळे भारत श्री 2026 हा बहुमान किताब त्यांनी सलग तिसऱ्या वर्षी स्वतःकडेच राखला असून संपूर्ण देशात महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली आहे। आपली प्रबळ जिद्द आणि अपार मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे अद्वितीय यश मिळवून अन्य दिव्यांग खेळाडूंसमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची होत्यात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।